हॅलो नमस्ते. खूप दिवसानंतर व्लॉग करतो मी. खूप म्हणजे खूप दिवसानंतर, कारण खूप सारी कामं चालू होती. खूप सारी चांगली कामं चालू होती. ट्रॅव्हलिंग चालू होतं, स्कूल, एक्झाम, रिझल्ट हे सगळं चालू होतं. थोडं आईचं पण चालू होतं, बाबांचं पण. आई-बाबांचं थोडंसं दवाखाना चालू होतं, त्यामुळे ब्लॉग केलं नाही. तर फायनली आज आपण ब्लॉग करतो आहे आणि खूप दिवसांनी तुमच्यासोबत भेटतो आहे. चला लिफ्ट आले, लिफ्टमध्ये घुसू आणि बोलू. तो आज आपण चाललो अशा मंदिरात. ते पहिल्यांदा मंदिराचं नाव ऐकलं म्हणलं, आणि आज एकाच दिवसात 4 वेळा त्या मंदिराचं नाव ऐकलं. मग आपण त्या मंदिरात चाललो ना. मंदिराचं नाव पण थोडंसं डिफिकल्ट आहे. निघूया, दाखवतो डायरेक्ट. आबाकडे चाललो आहे आणि त्याच्यानंतर आबाला घेऊन जायचं आहे मंदिरात. खेड शिवापूरच्या थोडंसं पुढं आहे ते. बघू आता कसं जायचं कसं नाही. फायनली आपण पोचलो आहे मंदिराजवळ. आणि हे मंदिर गेले 2 महिने झालं ओपन झालं आहे. आणि याच्या समोरच ना शेलचा पेट्रोल पंप आहे. आणि हे मंदिर असं आहे. आपण आपला व्हिडिओ काढूच. तर हे खेड शिवापूर म्हणजे खेड शिवापूर आणि टोल नाक्याच्या भरपूर पुढे आहे. म्हणजे हे जर तुम्ही साताऱ्याकडे चालला असेल तर शेलचा पेट्रोल पंप लागतो तिथून 3 किलोमीटर पुढे. आणि जर तुम्ही पुण्याच्या दिशेने जात असाल तर बरोबर शेल पेट्रोल पंपाच्या समोरच आहे. त्रिमंदिर आहे. 2 महिने झालेत हे मंदिर चालू झालं आहे. आता आपण जरा आतून बघूया. काम चालूच आहे अजून मंदिराचं. एंट्रन्सचं काम चालूच आहे अजून. मंदिराच्या बरोबर खालीच इथं शूज रॅक आहे. इथं शूज चप्पलसाठी. मंदिराच्या राईटला पण असं गार्डन टाईप आणि लेफ्टला पण आहे. खूप सुंदर आणि शांत असं मंदिर आहे. मंदिरात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा लेफ्ट साईडला महादेवांची पिंड आहे, शिवलिंग आहे. एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं तिथं गेल्यावर. तसंच मंदिराच्या पूर्ण त्या बाजूला भवानी देवीचं मंदिर आहे आणि साईबाबांचं मंदिर आहे. मंदिराच्या या बाजूला पण मंदिर आहे.
आणि फरशी खूप गरम आहे. आणि मी तर सांगतो की तुम्ही रात्रीचंच या इथे, कारण दिवसा भयंकर ऊन असेल आणि रात्रीचं जरा असं दिसतं बघा. रात्रीचं काय असं दिसतं, त्यामुळे तुम्ही रात्रीचंच या. खूप सुंदर आणि शांत मंदिर आहे. तर वेळ काढून तुम्ही या मंदिरात या. मंदिर खूप नवीन आहे, खूप प्रसन्न जैन मंदिर आहे. खूप प्रसन्न आणि सुंदर वाईब्स आहेत. सुंदर मंदिर आहे, लाइटिंग खूप सुंदर आहे. पुण्यापासून फक्त अर्धा तासाच्या डिस्टन्सवर आहे. बोगदा क्रॉस केला एकदा तर एक 20 मिनिटात पोचाल तुम्ही. टोल नाक्याच्या तिथून 10 मिनिटात पोचाल तुम्ही. आणि खरंच खूप भारी वाटलं इथं येऊन. आणि मला आजच 3 लोकांनी सांगितलं की ह्या मंदिराबद्दल, म्हणून मी आलो थँकफुल आहे. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता येत राहतील कंटिन्यू ब्लॉग्स, कारण हा खूप दिवसानंतर आला आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.